वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये तुमचा अनुभव कसा होता? माझी जेव्हा उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली त्यावेळेस माझी पोस्टिंग पहिली गडचिरोलीला झाली आणि ते माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. गडचिरोलीपासून सुरुवात करणं, मग त्याच्यानंतर नांदेडला मी काम केलं, बीडला काम केलं, परभणीला काम केलं, जालन्याला काम केलं, औरंगाबादला काम केलं आणि हिंगोलीला काम केलं. मला असं आपल्याला सांगायला आवडेल की ह्या पदावर काम करत असताना फक्त जर भूकंप सोडला, तर सर्व आपत्तीमध्ये मला स्वतः जनतेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो. हा उद्देश डोक्यामध्ये ठेवून लोकांना जेवढ्या सेवा आणि सुविधा लोकांमध्ये राहून देता येतील, याच्यावर मी सातत्याने लक्ष दिलं आणि मला असं वाटतं की जनता हीच अधिकाऱ्यांसाठी मोटिवेशन असते. तुमचं काम हेच तुमच्यासाठी मोटिवेशन असतं आणि तुम्ही एकदा कार्यशील आणि कृतिशील राहिले की लोकही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात आणि तुम्हाला तुमचा जो प्रवास आहे प्रशासकीय प्रवास तो अजून चांगला होतो.